नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत वेलची आणि केशर फ्लेवरचं श्रीखंड, जे अगदी दुकानासारखं लागतं. नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. मंडळी काय करायचं, सगळ्यात आधी मी घेतलं इथं दही. आम्हाला इथं चक्का वगैरे भेटत नाही, त्यामुळे आम्हाला दह्याचंच करावं लागतं. तर इथं मी अलमराईचं दही घेतलंय. मी अर्धा केजी घेतलाय. तुम्ही जर तुमच्या घरात माणसं जास्त असतील तर जास्तही घेऊ शकता. तर त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं एक भांडं. त्याच्यावर ठेवायची पुरणाची जाळी. तुम्ही तुमच्याकडे जाळी दुसरी असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता. त्याच्यानंतर त्याच्यावर कपडा टाकायचा आपल्याला. तुम्ही कॉटनचा असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. मी तर नेटचा घेतला आहे. तर मी जरासं पाणी ओलं करून घेतलं आहे कपडा, म्हणजे त्याला दही चिकटत नाही. त्याच्यानंतर आपण हे दही त्याच्यात गाळून घेऊ. दह्याचं सगळं पाणी आपल्याला रात्रभर काढून घ्यायचं आहे. याच्यानंतर सगळं आपल्याला असं कपडा गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू पाणी गळत आहे याचं. तर आपल्याला हे अशी पुरचंडी बांधून घ्यायची आहे. हे रात्रभर हळूहळू पाणी आपलं आत जाईल. तुम्ही बघू शकता खाली पाणी गळलंय. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर काहीतरी जड असं भांडं ठेवायचं आहे. भांडं किंवा तुमच्याकडे जड काहीही वस्तू असेल तर तुम्ही ठेवू शकता. तुम्ही ठेवू शकता काही जड वस्तू. त्याच्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रात्रभर, म्हणजे त्याचं पाणी छान गळेल आणि दही पण खराब होत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवू नका. नंतर काय करायचं, आपल्याला केशर श्रीखंड करण्यासाठी थोडंसं इथं मी दूध घेतलं आहे. याच्यानंतर टाकायच्या 4 ते 5 कढ्या केशरच्या. फारही आपल्याला नाही टाकायचं, कलरपुरतं टाकायचं आहे, कारण जास्त टाकल्यानंतर त्याचा कडवटपणा येतं आहे केशरचा. आणि आपल्याला कलर सुटेपर्यंत 5 ते 10 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे. याच्यानंतर मी इथं अर्ध्याच्या वर वाटी साखर घेतली आहे. ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग गोड कमी जास्त करू शकता. या प्रकारे तुम्हाला पिठी साखर करून घ्यायची आहे. साखरेची बघू शकता इथे दह्याचं एवढं फार पाणी गेलंय. तर आता आपल्याला ही पुरचंडी सोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता सगळं पाणी गेलंय. तर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. याच्यानंतर आपल्याला थोडी थोडी करून साखर ॲड करायची आहे. जेवढं तुम्हाला स्वीटनर हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता साखर. मी इथे 4 ते 5 चमचे टाकलेत. हे आपण चांगल्या हातानेच मिक्स करून घेऊ. तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही मिक्स करून घेऊ शकता, बट भांड्याला थोडं जास्त लागतं, ते आपल्याला परत काढावं लागतं. त्यापेक्षा हाताचं चांगलं असेल. हे आपल्याला कंटिन्युअसली 2-3 मिनटं चालवत राहायला पाहिजे, असं एकाच साईडनं. एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही चालवा. जोपर्यंत सॉफ्ट होत नाही दही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता थोडंफार चालवत राहिल्यानंतर सॉफ्ट व्हायला लागलंय. जे आपण साखर घातलं त्याच्या गुठळ्या झाल्या ते आपल्याला असं फोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे, असं दाटसर होतं आहे.
अगदी दुकानासारखं विकतल्यासारखं लागतं हे दह्याचं श्रीखंड. तुम्हाला इथं मावा किंवा चक्का वगैरे भेटत नाही, त्यामुळे मी ही ह्या अशा पद्धतीने श्रीखंड करते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मी तर 2 पार्ट केलेत. एकात मी केशर करेन, एकात वेलची फ्लेवर. तुम्ही दोन्ही एकत्रही करू शकता. तर मी इथं घेते थोडीशी वेलची पूड. मी एका साईडला वेलची पावडर घालेन. मी अख्ख्या वेलचीचीच पावडर केली आहे. तुम्ही वेलचीची सालं टाकू नका. ते मिक्सरमध्ये थोडी साखर घालून बारीक केला ना तर छान होते. तर मी तर 1 चमचा वेलची पूड घेतली. ते पण चांगलं मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर मी एका साईडला घालते केशर, जे दुधात आपण मिक्स करून घेतले. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. केशरचा लगेच कलर येत नाही, तो हळूहळू येऊ लागतं. तर तुम्ही बघू शकता इथं किती छान कलर आला आहे. तर हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ, डेकोरेशन करू. तुम्ही याचे 2 पण लेअर करू शकता. एक आपण विलायचीचं घालू शकतो आणि नंतर केशरचं घालू शकतो. याच्यानंतर आपल्याला इथं डेकोरेशनसाठी मी इथे घातले केशरच्या काड्या आणि वरून मी घालते इथं पिस्ताचे काप. याच्यानंतर करणार आहोत आपण वेलची फ्लेवरचं श्रीखंड, जे आपण डेकोरेशन करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. यालाही मी आता पिस्ता कापने डेकोरेशन करून घेणार आहे. तुम्ही रोज पेटल्स पण घालू शकता. तर मंडळी तयार आहेत आपली दोन्ही प्रकारचे श्रीखंड. सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा.